भक्तांचं स्वागत आहे आजच्या आपल्या साप्ताहिक कार्यक्रमामध्ये. हा अतिशय पावन पवित्र असलेला महिना कार्तिक मास आहे. ह्या महिन्यामध्ये भगवंताचे बरेच उत्सव होतात आणि होत आहेत. आता येणारे काही उत्सव आहेत तर त्याच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊ. आज 3 विषयावर आपण चर्चा करूया. तर पहिला आपला जो विषय असणार आहे तुळशी शालिग्राम विवाह, तो का आणि कसा केला पाहिजे, त्याची विधी काय, त्याचं महात्मा कथा, याची विस्तृत आपण माहिती आज समजून घेऊया. तर आपल्याला माहीत आहे की जे वैष्णव आहेत, वैष्णवामध्ये कंठीमाळा किंवा तुळशी महाराणीचं खूप महत्त्व दिलेलं आहे. विशेष करून जे विष्णू भक्त आहेत त्यांच्यासाठी तर विशेष. तर आपण भगवंताला भोग लावायचा असेल तरी 56 भोग बनवले आणि भगवंताच्या त्या भोगामध्ये जर तुळशी नसेल तर भगवान नारायण विष्णू नाही का ते स्वीकार करत नाही. म्हणून भोगामध्ये तुळशी महत्त्वाची असते. एक साधकाच्या जीवनात तर तुळशीचं एवढं महात्म्य आहे की तो गळ्यात कंठीमाळा धारण करतो, नाकावर आपलं तिलक धारण करतो, त्याच्यानंतर जप बी करतो तर तुळशी माळावर करतो. म्हणजे आपल्या आध्यात्मिक जीवनाचा केंद्रबिंदू कोण आहे? तुळशी महाराणी. बरं, आणि जीवनाची सकाळची सुरुवात कोणी कशापासून केली जाते? तुळशी महाराणीला प्रदक्षिणा घालून किंवा तिला जल प्रदान करून आपण तुळशीचे केलं जातो. तर म्हणजे जर भगवंताला भोग बनवला, एवढा सुंदर भोग बनवला आणि तुळशी नाही टाकली तर ते भगवंत भोग स्वीकार करत नाही. तुळशी टाकल्यानंतर त्या भोगाला स्वीकार करतात. त्याच प्रकारे एक वैष्णव, एक साधक जोपर्यंत कंठीमाळा तुळशी धारण करत नाही तोपर्यंत भगवंत स्वीकार करत नाही, भले त्याने किती भक्ती केली असेल. म्हणून तुळशीचं महात्म्य दिलेलं आहे. आणि तुळशीचं महात्म्य जिवंतपणेत आहे पण मृत्यूनंतर पण तिचं महात्म्य आहे. असं म्हटलं जाते पद्मपुराणामध्ये, कोणी एखादा वारला असेल, जीवनभर त्यानं पाप केलेलं असेल आणि त्याच्या अंत्यविधीमध्ये एक तुळशीचं लाकूड टाकलं किंवा एक तुळशी सुकलेली टाकलेली तरी त्याचा उद्धार होतो. जिवंतपणे गेल्यानंतर त्याची लोकांच्या मुखामध्ये तुळशी ठेवतात, एवढं तुळशीचं महात्म्य आहे. तर ह्या तुळशी महाराणीचं भगवान कृष्णाला खूप प्रिय आहे. असं म्हटलं जात आहे की तुम्ही भगवंताला खूप काही अर्पण केलं, सोनं नाणं चांदी, तुमच्याकडे ऐश्वर्य भरपूर अर्पण केलं, पण त्याचं तुळशीपत्र नसेल तर भगवंत त्याला स्वीकार करत नाही. तर त्या सोन्या चांदीपेक्षा, भौतिक संपत्तीपेक्षा भगवंताला तुळशी प्रिय खूप आहे. तर अशा तुळशी महाराणीचं वर्णन वृंदा किंवा वृंदावन म्हटलं जातं. भगवंताने आपल्या धामाचं नाव काय ठेवलं तर वृंदावन. तर ह्या वृंदावन धामाचं महात्म्य पद्मपुराणामध्ये आणि बाकीच्या अन्य पुराणामध्ये याचं विश्लेषण केलेलं आहे. तर हे वृंदा देवीचं प्रागट्य कसं झालं, त्याची उत्पत्ती कशी झाली, त्याचं विश्लेषण आपल्या याच्या आजच्या प्रवचनामध्ये करू. तुम्ही सगळेजण पुढे या थोडं. तर तुळशी जी आहे वृंदादेवी, ती गोलोक वृंदांमध्ये वृंदान देवीच्या नावानं नाही का होती. आणि भगवान कृष्णाच्या जेवढ्या वृंदांमध्ये लीला होता त्या लीलेचं निवेदन करणं किंवा प्लॅनिंग करण्याचं काम ही वृंदादेवी करायची. आणि करीत असताना जिथं भगवान राधाकृष्ण, ललिता, विशाखा, इंदुमेता, चित्रलेखा ज्या अष्टसखी आहेत त्या ठिकाणी सुंदर लीला कशा करायच्या, वेगळ्या कुंजामध्ये वेगळ्या विहार ठिकाणी करायच्या. त्याचं प्लॅनिंग कोण करायचं? वृंदादेवी करायचे. तर असं करीत असताना एक दिवस हे राधाकृष्ण तुळशी महाराणी एक दिवस एका ठिकाणी नियोजन करायला गेलं. त्या ठिकाणी भगवान कृष्णाला पाहिलं तिनं. आणि जसं भगवान कृष्णाला पाहिल्याबरोबर तिचं मन कृष्णाच्या प्रती आकर्षित झालं. आणि आकर्षित झाल्यानंतर ती वाटलं की आता मी भगवान कृष्णाला सर्व काही अर्पण करेल. पण अर्पण करत असताना कृष्ण नाही का त्यावेळेस गोपसखांसोबत खेळत होते, हे करत होते. भगवंत लीला केल्या भगवंताने केल्यानंतर ही गोष्ट राधाराणीला कळाली. आणि राधाराणीला कळल्यानंतर राधाराणी एवढी क्रोधित होती आणि क्रोधित झाल्यानंतर ती वृंदादेवीला शाप देते की तुझी बुद्धी विकृत आल्यामुळं तू ह्या भौतिक संसारामध्ये जे मृत्यू लोक आहे त्याच्यामध्ये तुझा जन्म होईल, मी असा शाप देते. आणि असा शाप दिल्यानंतर तुळशी महाराणी विलाप करते. त्यावेळेस भगवान कृष्ण म्हणतात काळजी करू नको, तू काय कर, जेव्हा अवतरण होईल तुझं तर तिथं अवतरण झाल्यानंतर तू तपस्या कर, भगवान नारायणाची विष्णूची तपस्या कर. आणि तपस्या केल्यानंतर ते निश्चित तुला पती म्हणून पत्नी म्हणून तुला स्वीकार करते, हे मी तुला वरदान देतो. आणि हे शाप दिल्यानंतर इथे भगवान कृष्णाचे एक अंश, आता हे राधाराणीचंच वृंदादेवीचा अंश आहे. आणि इथे भगवान कृष्णाचा अंश श्रीदामा
सुदामा हा एक दिवस वृंदादेवीच्या प्रती आकर्षित झाला आणि झाल्यानंतर तिथे त्यांना सुद्धा शाप देण्यात आले की तुमची बुद्धी पण भ्रष्ट झालेले, तुमचा पुढचा जन्म काय होईल, एक शंखचूड नावाच्या असुराच्या कुळामध्ये जन्म होईल, मी असा शाप देते. दिल्यानंतर जेव्हा हे दोघंही भौतिक जगात अवतरित घेतात त्यावेळेस वृंदादेवी काय करते, भगवान विष्णूंची एवढी तपस्या करते, घनघोर तपस्या करते आणि तपस्या केल्यानंतर त्या तपस्यातून भगवान प्रसन्न होतात, म्हणते की लवकरच तुझं प्रगट होईल. आणि मग इथे एक राजा होता धर्मध्वज आणि त्याची पत्नी माधवी यांच्या पोटी तुळशी महाराणीचा जन्म झाला, वृंदादेवीचा जन्म झाला. तिचं सौंदर्य, तिचं रूप, तिचे गुण, तिचं ज्ञान आणि तिचं आकर्षण एवढं हे होतं तर सगळ्या ऋषीमुनीला बोलवलं की एवढी सुंदर कन्या हिचं काहीतरी तुम्ही नामकरण करा. त्यावेळेस ही माधवी आणि धर्मध्वजच्या कन्येचं नाव ऋषीमुनीने ठेवलं तुळशी महाराणी, तुळशी देवी ठेवलं. आणि तुळशी ठेवल्यानंतर तिथे 8 नावाचं नावं दिले तिला. एक तुळशी हे प्रमुख नाव दिले आणि तुळ म्हणजे जे तिळाप्रमाणे तिचं सौंदर्य वाढत राहतं एवढं तुळशी महाराणी म्हणून नाव दिलं तुळशी महाराणी. आणि दिल्यानंतर याच्यामध्ये पुढे गेल्यानंतर ती आणखीन तपस्या करते आणि तपस्या केल्यानंतर ब्रह्मदेवाला म्हटले की मला भगवान नाही का पतिरूपामध्ये पाहिजे. तर भगवंत ब्रह्माजी म्हटले की देतीन तुला, तू पुन्हा विष्णूंची तपस्या कर. आणि विष्णूची तपस्या केल्यानंतर ब्रह्माजी स्वतः सांगतात की तुझं लग्न विष्णूशी ह्या जन्मात तरी लवकर होणार नाही, तुझा जन्म शंखचूड नावाच्या असुराशी होईल. आणि मग शंखचूड आणि वृंदादेवीचं लग्न होतं आहे गोलोकवनामध्ये आपलं खाली. आणि लग्न झाल्यानंतर जेव्हा हा शंखचूड एवढा आतंक माजवतो, सगळीकडे मोठमोठे अत्याचार करीत असतो, अत्याचार केल्यानंतर सगळे देवदेवता कोणाकडे जातात, नारायणाकडे जातात, म्हणतात की आमचा उद्धार करा किंवा ह्या असुरापासून आम्हाला मुक्तता करा. तर त्यावेळेस भगवान नारायण येतात. नारायण आल्यानंतर हा शंखचूड आपली पत्नी जी तुळशी वृंदादेवी तिच्या तपस्याच्या बळावर नाही का त्याला ताकद भेटत होती. आणि मग सगळे एवढे युद्ध चालल्यानंतर पराजित होत नव्हता. तर याचा पराजित कसं होईल, तर ऋषीमुनीला विचारलं तर याची जी पत्नी आहे हिच्या पतिव्रता जर भंग केली तर याचा वध होऊ शकेल, तोपर्यंत होऊ शकत नाही. आणि मग असा शाप आपलं वरदान दिल्यानंतर जेव्हा भगवान विष्णू काय करतात, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम. हां, तर शाप दिल्यानंतर भगवान काय करायचं, याचा वध कसा करायचा, तर भगवंत काय करतात, एक शंखचूडचं रूप घेतात आणि वृंदादेवी तुळशी महाराणीकडे जातात आणि तिचा संग करतात. संग केल्यानंतर भगवंत आणखीन एक रूप घेऊन काय करतात, शंखचूडाचा वध करतात. शंखचूडाचा वध झाल्यानंतर जेव्हा येऊन बघते तुळशी महाराणी बघते की जो माझे ओरिजिनल पती ते तर नाही आहे, दुसरं कोणतरी आहे. तर त्याने विचारलं कोण आहे तुम्ही, त्यानं डायरेक्ट भगवंत विष्णूच्या रूपामध्ये प्रगट होतात. आणि त्यावेळेस तुळशी महाराणी एवढी कोपित होती, एवढी क्रोधित होती आणि झाले म्हणते तुम्ही माझ्याशी छळ कपट केला आणि माझं पातिव्रत भंग केले, मी तुम्हाला शाप देते की तुमचं रूप कशाप्रमाणे, दगडाप्रमाणे, एक शिळ्याप्रमाणे होईल. आणि शिळाप्रमाणे झाल्यानंतर जेव्हा तिचा क्रोध व्यक्त झाला, आतमधली जे काही तप्त अवस्था बाहेर काढली, त्यावेळेस तिला त्या शापाचा पश्चाताप होतो. आणि मग ती भगवान नारायणाला म्हणते की मी तुमच्याप्रती अपराध केला. त्यावेळेस नारायण म्हणतात की हे तुळशी काळजी करू नको, हे माझ्या इच्छानुसारच तुम्हाला शाप दिला, माझ्या इच्छेनुसार या जगातलं काही पत्ता हालत नाही आहे. आणि दिल्यानंतर तेच आणि वृंदादेवी मग आता क्षमा मागितल्यानंतर म्हणले काहीतरी वरदान माग. ते म्हणले नाही, तुम्हाला जे योग्य वाटेल ते द्या. तर त्यावेळेस ते म्हणतात की विष्णू वरदान देतात की तुझं रूप ह्या जगामध्ये गंडिकेच्या रूपामध्ये येईल आणि त्या गंडिकेच्या नदीमधून जे शाळीग्राम शिळा आहे ते मी प्रगट होईल. आणि दुसरं तुझं रूप, एवढे तू तपस्या केले, ध्यान केले की तुला दुसरं रूप देईन की घरोघरी तुझी पूजा होईल एका रोपाच्या रूपामध्ये आणि तू सगळ्यांना मुक्तिदायिनी भक्ती प्रदान करणारं मी असं तुला वरदान देतो. आणि भगवान स्वतः विष्णू दिल्यानंतर इथे तुळशी महाराणी पुढे दोघांचा विवाह होतो. आणि मग तपस्या केल्यानंतर तुळशी शालिग्रामचा जे नारायण आहेत. आता बघा गंडकी नदीमध्ये जी गंडकी आहे ती कोणाचं रूप आहे, तुळशी महाराणीचंच रूप आहे.
तुळशी महाराणीचंच रूप आहे गंडकी नदी, आणि त्याच्यातून जे शालिग्राम शिला निघतात. आता शालिग्राम शिला जर बघता तुम्ही तर ते नॅचरली मॅनिफेस्ट असतात. त्याच्यामध्ये सुदर्शन असो, नारायण असो, वासुदेव असो, संकर्षण असो, प्रद्युम्न असो, वेगवेगळ्या रूपामध्ये तुम्हाला वेगवेगळे शालिग्राम नाही का नॅचरली भेटतात तिथं. आज बी असं म्हटलं जात आहे की जर तुम्ही गंडकी नदीचं जे उगम स्थान आहे नेपाळमध्ये, त्या ठिकाणी तुळशी वृंदावन जर घेऊन गेलं तर त्या दामोदर कुंडातून आपोआप शालिग्राम बाहेर पाडतात. कारण की भगवंत स्वतः एवढे उत्सुक होतात की माझी पत्नी तुळशी मला भेटायला आलेली आहे, त्या भावनेनं त्या शालिग्राम बाहेर येतात. तुम्हाला माहीत असेल का नाही माहीत नाही, आता जे राम मंदिर बनतं आहे त्या राम मंदिरातलं जे मेन विग्रह आहेत रामचंद्राचं, ते गंडकी नदीतमधून ते मोठे शालिग्राम शिला आणलेले आहेत. म्हणजे बाकीच्या दगडांमध्ये प्राणप्रतिष्ठा करावं लागते, पण शालिग्राममध्ये भगवंत स्वयं नाही का प्रस्थापित झालेले असतात. तर असं शालिग्राम आणि लक्ष्मी आपल्या तुळशी देवीचा विवाह ह्या प्रसंग घेतलेला आहे. तर ह्या तुळशीमध्ये असं म्हटलं जातं आहे की तुम्ही एक तुळशीपत्र अर्पण केलं नारायणाला, शालिग्रामला, म्हणून शालिग्रामला 2 वस्तू अर्पण करायच्या असतात, एक गंगेचे जल आणि दुसरं तुळशी. किंवा तुम्ही जे विग्रह आहेत राधाकृष्ण, विठ्ठल रुक्माई, सीताराम, लक्ष्मण, खास करून रामचंद्र, त्यांच्या चरणकमलाला तुळशीपत्र अर्पण केलं तर तुम्हाला 1,00,000 अश्वमेध यज्ञ केल्याचं फळ प्राप्त होते. सहसोपी विधी आपल्या दिलेले भागवतामध्ये. आणि पद्मपुराण आणि भागवत पुराणामध्ये भागवताच्या 3ऱ्या स्कंदामध्ये चतुर्ष कुमाराला नाही का जेव्हा निर्विष निरुकुण असतात तेव्हा ते भगवंत दर्शन द्यायला येतात. दर्शन दिल्यानंतर तुळशी महाराणाचं तिथं गुणगान सुखदेव गोस्वामी कितीतरी श्लोकामध्ये वर्णन करतात. तर असं ह्या तुळशी महाराणाचा विधी दिलेला आहे. तर म्हणून ह्या दोघांचं मिलन केलेलं आहे. तर ह्या तुळशी शालिग्राम विवाह करण्याचं काम काय, जसं हनुमानाने सीतारामची भेट करून दिलेली, म्हणून भगवंताने त्यांना सुंदरकांड. आता हनुमानजी जर पाहिलं भौतिकदृष्ट्या ते सुंदर नव्हते, पण त्यांच्या असा कोणता गुण होता की त्याच्यामुळे ते सुंदर झाले, तर त्यांच्यामधला सगळ्यात मोठा गुण होता की त्याने सीतारामची मिलन करून दिलं. विश्वामित्र मुनी ते कोणाचे मित्र होते, ईश्वराचे मित्र कुठं, त्याचे काहीच प्रसंग नाही, पण त्यांनी काय केलं, रामचंद्राला लक्ष्मणाला घेऊन कुठं गेले, जनकपुरीमध्ये घेऊन गेले आणि सीतारामाचं मिलन करून दिलं. त्याच प्रकारे तुळशी शालिग्राम विवाह करणं म्हणजे काय की भगवंत आणि त्यांची जी शक्ती आहे त्यांची भेट करून देणे. म्हणून अशा कार्तिक महिन्यामध्ये आपण तुळशी महाराणीचा विवाह किंवा शालिग्रामची विवाह केला पाहिजे. आता हा कसा करायचा याची विधी पद्मपुराण आणि स्कंदपुराणामध्ये काही अध्यायामध्ये केलेले, मी जास्त विस्तृत नाही घेत, पण त्याच्यामध्ये सांगतात की एक तर तुमच्याकडे शालिग्राम असेल तर ठीक, नसेल तर आवळा, जो मोठा ते बारीक आवळा नाही चालत बरं, मोठा आवळा, तर मोठा आवळा घेऊन तुम्ही, कारण ते विष्णूचं रूप म्हटलं जातं आहे, तर विष्णूच्या ते नाही जमलं तर विष्णूची प्रतिमा आणि तुळशीला समोर ठेवून तुम्ही नाही काय, किंवा मूर्ती असेल जे तुमच्याकडे असेल त्यांचं तुम्ही करू शकतात. केल्यानंतर त्याच्या पहिले तुळशी विवाह करण्याच्या पहिले गणेश पूजन केलं पाहिजे, पुण्य वचन केलं पाहिजे, नांदीग्राम श्राद्ध केलं पाहिजे. श्राद्ध म्हणजे आपल्या पूर्वजाचं स्मरण करून ते श्राद्ध केलं पाहिजे. आणि केल्यानंतर जेव्हा भगवंत त्यांना आगमन करण्यासाठी एक मंत्र म्हटला पाहिजे. तो मंत्र असं म्हटला पाहिजे, अगच्छतम भगवान देव, अगच्छम भगवान देव, अर्चामि श्री केशव, तुभ्यम दासो मे तुलसी, सर्व काम प्रदो भव. तर भगवान नारायणाला म्हणायचं की आता तुम्ही या, आणि आल्यानंतर मी तुम्हाला तुळशी अर्पण करते. तिथं म्हणजे कन्यादान वाटतात. लक्षात आलं का? नारायण अशी येणार नाहीत. म्हणून पंढरपूरला मी नेहमी सांगत असतो की त्या माऊल्या तुळशी का घेऊन जातात, त्यांना माहिती आहे पांडुरंगाचं लक्ष आपल्याकडे नाही जाणार, पण तुळशी महाराणीला जेव्हा भक्तीन पांडुरंग, तर तुळशीबरोबर आपल्याकडे लक्ष जाईन म्हणून तुळशीला घेऊन जातात. कंठीमाळा धारण करणं किंवा आपण, तर हे तुळशीचं महत्त्व दिलेलं आहे. तर भगवंत कशाला, भगवंत आपण बोलवलं ते येतील का, नाही, पण भगवंताला आपण आश्वासन काय देतो की तुभ्यम दास्यमी तुळशी, मी तुम्हाला तुळशी प्रदान करणार आहे. मग भगवंत म्हणतात तुळशी देणार आहेस का तू, हां मग मी येतोय. बरं, त्या श्लोकाचा तसा अर्थ आहे. आणि मग नारायण जेव्हा तुम्ही बोलवता नारायणाला,
आणि केल्यानंतर मग भगवंताला स्वागत कसे करतात, ते येते 3 बार आरोग्य द्यायचं. आरोग्य म्हणजे पाणी द्यायचं, लवंगाचं पाणी, साधं पाणी अर्पण करायचं. त्याच्यानंतर पाद्यम, पाय धुण्यासाठी पाणी अर्पण करायचे आचमन, एक केशवाय किंवा ओम वासुदेवाय अर्पण असतो. पाद्यम एतत् पाद्यम केशवाय, एतत् पाद्यम नारायण, असे भगवंताचे नाव घेऊन करायचं आणि 3 वेळा अर्पण करायचं. त्याच्यानंतर भगवंत आले तुमच्याकडे झाल्यानंतर त्यांना एश मधुपर्क अर्पण केलं पाहिजे. मधुपर्क म्हणजे काय, पंचगव्य, दूध, दही, मध, साखर, त्याच्यानंतर तूप, ह्या 5 गोष्टी मिक्स करून गोमूत्राचा एक थेंब टाकून पंचगव्य भगवंताला अर्पण करायचं. पंचगव्य अर्पण केल्यानंतर त्याला मंत्र म्हणायचा, एशे मधुपर्क ओम वासुदेवाय नमः. काय, एशे मधुपर्क वासुदेवाय. किती वेळा अर्पण करायचं, 3 वेळा अर्पण करायचं. 3 वेळा अर्पण केल्यानंतर पुन्हा भगवंताला आरोग्य द्यायचं. म्हणजे आता भगवंतानं प्रसाद घेतला आहे तर त्यांना मुख धुण्यासाठी लवंगाचं पाणी अर्पण करायचं. मग भगवंत काय करतात, माउथवॉश करतात. आणि केल्यानंतर तुळशी आणि शालिग्रामला सोबत ठेवलं पाहिजे आणि मंगलपाठ म्हटला पाहिजे. मंगलपाठ म्हणजे मराठी नाही तर संस्कृतमधले भगवंताचे अष्टकम असतात, जे भगवंताचं नाम रूप गुण लीलाचं बखान केलेलं आहे. अशा अष्टकाचं वर्णन करण्यात आलं आहे पद्मपुराणामध्ये. आपल्याकडे आजकाल तर कोणतं काही म्हणतात, काही हेच नाही, तसं नाही चाललं. मंगल अष्टक याचा अर्थ त्यांच्या जीवनामध्ये ज्यांचे स्मरण आपण करणार आहेत, रामचंद्राचं, नारायणाचं स्मरण करणार आहे, त्या सगळ्यांची कृपा त्यांच्यावर भेटावं म्हणून ते अष्टकम म्हटलं जातं आहे. असं नाही की ते मनोरंजनचं किंवा आजकाल लेटेस्टमध्ये काहीतरी वातावरण चालून त्या वातावरणानुसार म्हटलेलं चालतं, नाही चालत. एक तर 5 अष्टकम, ते बी नाही तर सप्त अष्टकम म्हटलेलं आहे. तर हे अष्टकम म्हणायचे असतात. अष्टकम केल्यानंतर तर जी कन्या, ज्यांना कन्या नसेल, मुली नसत्यान, त्याने तुळशीदानाचं कन्यादान केलं पाहिजे. आणि कन्यादान केल्यानंतर काय म्हटलं पाहिजे माहिती आहे का, की हे नारायण, आतापर्यंत आमच्या कन्येला आम्ही लहानाचं मोठं केलं, पालन पोषण केलं, आम्ही सगळी तिची काळजी घेतली एका कन्याप्रमाणे. आता आम्ही तुम्हाला काय करतोय, दान करतोय. तुम्ही आता हिचा स्वीकार करा, हिला सांभाळा, हिला सुख प्रदान करा, इच्छा नाही की इच्छा पूर्ण करा, असं स्कंदपुराणामध्ये वेदव्यासजीमान वर्णन करतात. तर आपण बी जेव्हा तुळशी करतो, तुम्हाला कन्या नसेल तर त्यावेळेस तुळशी विवाह करताना आपण कन्याचं दान केलं पाहिजे. आणि दान करताना संकल्प बोलताना आपल्या गोत्राचं उच्चारण करायचं. काय करायचं की गोत्राचं स्मरण केल्यानंतर गोत्र खुश होतात. अरे, आपल्या कुळामध्ये तुळशी देवी जन्माला आली, तुळशी महाराणी जन्माला आली आणि तिचं कन्यादान माझा वंशज करतोय, तर ते गोत्र पित्र तिथं जिथं कुठं असेल तिथं उड्या मारतात की आता आमची कन्या भगवान नारायण दिल्यानंतर नारायण तर कन्याचा संबंध पाहून आमचं पण उद्धार करते, म्हणून गोत्राचं स्मरण करायचं असतो. आणि मग ते केल्यानंतर हे सगळी पूजा कन्यादान झालं की तिथे त्या ब्राह्मणाला विष्णूला दान धर्म केलं पाहिजे. आणि केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सगळं विधी झाल्यानंतर त्याच्यामध्ये ऊस ठेवायचा असतो. पुन्हा त्याच्यानंतर बऱ्याच काही सामग्रीची लिस्ट दिलेली, याचं इकडं वेळ नाही माझ्याकडे, पण मोठी लिस्ट आहे. तर जसं आपण नॉर्मल विवाह करतो तसाच विवाह केला पाहिजे. आणि केल्यानंतर दुसऱ्या दिवशी जे पूजाचं विसर्जन केलं पाहिजे. विसर्जन केल्यानंतर भगवान विष्णूला त्यांच्या स्थानावर बसवलं पाहिजे आणि तुळशीला त्यांच्या स्थानावर बसवून त्यांचं विसर्जन केलं पाहिजे. असं केल्यानंतर त्या तुळशी विवाहामध्ये सगळ्यात महत्त्वाचं, कन्यादानावर सगळ्यांना भोजन प्रसाद, विशेष करून ब्राह्मणाला भोजन अर्पण केलं पाहिजे, दान दक्षिणा दिले पाहिजे, यथाशक्ती गोदान केलं पाहिजे, त्यांना धान्य दिलं पाहिजे, वस्त्रदान केलं पाहिजे. असं याचं वर्णन ह्या तुळशी महाराणीच्या महात्म्यामध्ये वर्णन केलेलं आहे. तर हे तुळशीचं झालं. आता आपण पाहूया